धुवाधार पावसाच्या महिन्याला सुरुवात झालेली आहे. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्यांमधून पावसाने सुट्टी घेतलेलं पाहायला मिळते. मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात भर उन्हाच्या महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. आता जून महिन्यात पावसाची काय स्थिती असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं जून महिन्यात कसं वातावरण असणार आहे, किती कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जून महिन्यात नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे. आता या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. चक्राकार गोलाकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांचा परिणाम म्हणून पूर्व भारतावर ढग दिसून येत आहेत. याचबरोबर इकडे उत्तर भारतावर सुद्धा ढग दिसून येत आहेत आणि उत्तर भारतावर ढग दिसून येत असल्यामुळे त्यांचा कुठेतरी महाराष्ट्रावर मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊ शकतो असा एक अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. हा महाराष्ट्राचा मॅप आहे आणि या महाराष्ट्राच्या ह्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण स्पष्टपणे बघू शकतो की इकडे जो कोकणचा पट्टा आहे तिथे काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत. याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे सुद्धा ढग दिसून येत आहेत. याचा अर्थ असा की जून महिन्याच्या सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये, याचबरोबर कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हे सॅटेलाइट इमेज दर्शवतं. आता इथून पुढचे दिवस कसे असणार आहे, स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हा आजचा मॅप आहे, आजच्या तारखेचा मॅप आहे. आपण बघतोय की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोणताही सतर्कतेचा इशारा आज दिलेला नव्हता. फक्त कोकणातल्या रायगड जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला होता. याचा अर्थ असा की फक्त रायगड जिल्ह्यात आज पाऊस पडू शकतो असा इशारा, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता. त्याप्रमाणे आज रायगड जिल्ह्यात पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो. हा उद्याचा मॅप आहे. उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने IMD ने वर्तवलेली आहे. या मॅप मध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. मी मगाशीच दाखवलेल्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघितलं की उत्तरेच्या दिशेने जे ढग दिसून येत आहेत त्या ढगांचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्रावर होऊ शकतो, खास करून उत्तर महाराष्ट्रावर होऊ शकतो असं आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघितलं मगाशीच. त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रावर उद्या पाऊस पडू शकतो असं या इमेजच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण बघतोय. उत्तर महाराष्ट्रातलं नंदुरबार, धुळे, जळगाव, याचबरोबर त्याच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये संभाजीनगर, जालना आणि विदर्भातलं नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. येलो अलर्ट या सर्व जिल्ह्यांना दर्शवलेला आहे. आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे परवा काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आता या मॅपमध्ये स्पष्टपणे दिसतोय की परवा म्हणजे 5 तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तर पाऊस पडणार आहेच, याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. येलो अलर्ट परवा अनेक जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला आहे. विदर्भातलं चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, याचबरोबर इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नाशिक, नाशिकचा घाटपट्टा, याचबरोबर ठाणे, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता येलो अलर्ट हवामान खात्याने 5 तारखेला दिलेला आहे. याचबरोबर 6 तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो. 6 तारखेला विदर्भाबरोबर आणखी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. यामध्ये अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव, लातूर, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे आणि पुण्यातला जो घाटाचा पट्टा आहे, उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक असेल, नाशिकातला घाटाचा जो पट्टा आहे इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. याचबरोबर इकडे बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 6 तारखेलाही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 7 तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघत आहोत. 7 तारखेला सुद्धा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र 5 आणि 6 तारखेच्या तुलनेने 7 तारखेला कमी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्या तुलनेने 7 तारखेच्या तुलनेने 5 आणि 6 तारखेला अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. त्या तुलनेने 7 तारखेला विदर्भातला गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे. विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार
आहे हे आपण मॅपच्या माध्यमातून आणि सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून अपडेट संदर्भात तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता तुमच्या इथे काय स्थिती आहे, तुमच्या इथे तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक.